जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 186. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. आपण बघितलं सद्गुरु कृपेनं की चित्तलय साधणं म्हणजेच प्रेमरूप होणं. आमचे महाराज म्हणतात, प्रेमाशिवाय भगवंत गाठणार नाही. सर्वांवर प्रेम करायला शिकावं. आणि भरत हे त्या प्रेमाचं प्रतिरूप आहे. धर्मज्ञ असणं, धर्मसंगत वर्तणूक असणं म्हणजेच प्रेमरूप असणं हे आम्हाला भरत शिकवतायत. भरत हे असे महात्मा आहेत जे आपल्या आराध्यावर प्रभू श्रीरामांवर निरतिशय प्रेम असलेले, तरीही अंतःकरणामध्ये मी प्रेम करतो हा कर्तेपणाचा भाव थोडासुद्धा नसलेले कसे आहेत महात्मा भरत. सर्व मनाच्या कोलाहलामध्ये सुद्धा माझ्या रामदादांनी सांगितलंय म्हणून अयोध्येच्या प्रजाजनांचं रक्षण करणारे, त्यांना हवं नको विचारणारे, अगदी आपल्या आराध्याच्या भेटीला दुर्दम्य इच्छेनं निघाले असताना सुद्धा जे धर्मसंगत आहे ते गुरुजनांचा मान राखणं, मातांचा मान राखणं, अयोध्येच्या प्रजाजनांचा सांभाळ करणं, ह्या सर्व गोष्टी ते यथायोग्यपणे करताना दिसत आहेत. पण हे सर्व करत असताना सुद्धा म्हणजे आम्ही जे म्हणतो की जर पूर्ण वेळ आम्ही परमार्थाकडे दिला, भगवंताकडे दिला, तर आमचं नित्यकर्म कसं व्हायचं. संत आम्हाला सांगतात, भरतासारखे महात्मे आम्हाला शिकवतात की जर तुमचं चित्त भगवंताकडे असेल तर प्रपंच सुद्धा तुमच्या कल्पनेच्या पलीकडे उत्तम होईल. प्रपंचामधला सगळा प्रॉब्लेम आमचा जो आहे तो कर्तेपणाचाच आहे. सर्व दुःख, काळजी, चिंता ह्याचं मूळच कर्तेपणात आहे. ज्या वेळेला भगवत चरणी, सद्गुरू चरणी चित्तलय होतो त्यांच्या कृपेनं, त्यावेळेला ते माझा प्रपंच कसा चालवतायत ह्याची चुणूक त्या साधक भक्ताला आल्याशिवाय राहत नाही. आणि त्या वेळेला मग तो खऱ्या अर्थानं चिंतामुक्त होऊन मनानं पूर्णपणे फक्त परमार्थ करण्याकडे त्याची वाटचाल सुरू होते. याचा अर्थ त्याचा प्रपंच बिघडतो असं मुळीच नाही. कारण अगदी खोलवर विचार केला तर लक्षात येतं आपला प्रपंच आपण करतच नसतो. जर आपला प्रपंच आपण करत असतो तर जसं मला हवं तसं घडायला हवं होतं, पण तसं घडताना कुणालाच दिसत नाही. या जगामध्ये अशी एकही व्यक्ती नाही ज्याच्या मनाप्रमाणे त्याचा प्रपंच सुरू आहे. प्रत्येक प्रपंचामध्ये काही कमी जास्त आहेच. आणि हे कमी जास्त असणं ही अवकृपा नव्हे, तीच खरी कृपा आहे. कारण त्यामुळेच माझं मी पण लटकं पडतं आणि आम्ही भगवंत चरणाकडे वळतो. त्यामुळे हे कमी पण असणं, अपूर्णपण असणं हेच आम्हाला त्या शाश्वताकडे खेचत असतं. त्यामुळे त्याला अवकृपा कसं म्हणावं. तीच खरी कृपा आहे जेणेकरून आमचं लक्ष भगवंताकडे वळतं. इथे भरत आम्हाला दाखवतायत की सर्व करून सुद्धा जे धर्मसंगत आहे ते तुम्ही करू शकताच. समाज अमुक रीतीनं चाललेला आहे, काळ अमुक रीतीनं चाललेला आहे. ते त्रेतायुग होतं, आज कलियुग आहे. आज आजूबाजूला लोक
वागत नाहीत जसं वागलं पाहिजे. तुम्ही जसं सांगताय, ह्या रामायण ग्रंथांमधून संत आम्हाला जे सांगतायत तसं वागणंच शक्य नाही आजच्या काळामध्ये. यालाच भ्रम म्हणतात, यालाच मखलाशी म्हणतात, यालाच दंभ म्हणतात. जोवर आत बाहेर एक होत नाही तोवर तो परमार्थ नव्हे म्हणतात आमचे महाराज. जे योग्य आहे हे तुम्हाला आतमध्ये माहिती आहे, तेच जर बाहेर आलं, तेच त्याप्रमाणेच जर आमच्या हातून वर्तन घडलं तर तो परमार्थ. आतमध्ये मला योग्य काय आहे माहीत आहे, पण बाहेर 10 लोक अशा रीतीनं वागतायत, असं करतायत म्हणून मी तसंच करणार किंवा केलंच पाहिजे, ही जी आमची मखलाशी असते ती परमार्थात चालत नाही. आणि हे शिकवण्यासाठी महात्मा भरत आम्हाला त्यांच्या वर्तनातून दाखवत आहेत. पुढे तर अजून येईलच, प्रसंग येतीलच की कसं राज्य सांभाळलं भरताने. हा अकर्तेपणाचा भाव अंगी बाणवण्यासाठी हे भरताचं चरित्र आहे. त्यामुळे आज अतिशय सुंदर कथाभाग आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. भरत अगदी श्रीराम सन्निध जाऊन पोहोचलेत आणि जेव्हा जवळ गेले तेव्हा निषाद राज आहे सोबत, आपल्याला माहिती आहे, शत्रुघ्न आहे, हे तिघेच आहेत आत्ता, नाही का. त्यामुळे काय घडलं याचं वर्णन तुलसीदास करतायत. तब केवट ऊंचे चढ़ी धाई, कहु भरत सन भुजा उठाई। नाथ देखियहि बिटप बिसाला, पाकरी जम्बुर सालत माला। जिन्ह तरु बरध मध्य बटु सोहा, मंजू बिसाल देखी मनु मोहा। नील सघन पल्लव फल लाला, अबिरल छाह सुखद सब काला। मानहु तिमिर अरुणमय राशि, बिरची विधि सकेली सुषमासी। एतरु सरित समीप गोसाई, रघुबर परन कुटी जह छाई। तुलसी तरुबर विविध सुहाए, कहूँ कहूँ सिया कहूँ लखन लगाए। बट छाया वेदिका बनाई, सिया निज पानी सरोज सुहाई। निषादराज तिथे जवळ गेल्यानंतर धावत जाऊन उंचावर चढला त्या पर्वतावर, बरं का, आणि हात वर करून म्हणू लागला, हे नाथ, भरताला उद्देशून म्हणतायत बरं, की इथे जे विविध वृक्ष दिसत आहेत, जांभळं, आंबे आणि तमाल वृक्षसुद्धा दिसत आहेत, या सर्व श्रेष्ठ अशा वृक्षांमध्ये एक अतिशय सुंदर आणि विशाल असा वटवृक्ष दिसतोय. तो वटवृक्ष बघूनच मन मोहून जात आहे, बरं का. कशी आहेत त्याची पानं, तर निळसर दाट पानं आहेत आणि लाल फळं लागली आहेत त्याला, बरं का. निळसर म्हणायचं कारण नीलवर्णी आहेत प्रभू श्रीराम. जो भक्त असतो त्याला त्याच्या सन्निध जाणारे सर्व रंग हे श्यामवर्णी दिसत असतात, तमालवर्णी दिसत असतात. त्यामुळे जी दाट हिरवी पानं आहेत ती निषाद राजाला आपल्या प्रभूंच्या वर्णाची नील सघन अशी दिसत आहेत, बरं का. आणि त्याला लाल फळं लागली आहेत, हां. आणि म्हणतायत अबिरल छाह सुखद सबकाला, दाट सावली आहे जी सर्व ऋतूंमध्ये अतिशय सुखकर आहे. आपल्याला माहिती आहे ना, वटवृक्षाच्या सावलीमध्ये उन्हाचा दाह देखील कमी होतो आणि थंडीमध्ये
ज्याला आपण वॉर्मथ म्हणतो, ती सुद्धा त्या वटवृक्षाच्या सावलीमध्ये असते. त्यामुळे सर्व ऋतूंमध्ये सुखकर असा विशाल वटवृक्ष मला दिसतोय तिथे. कसा आहे तर जणू ब्रह्मदेवांनी सगळीकडची शोभा, परमशोभा एकत्रित केली आहे आणि अंधकार आणि लालिमा यांची रास रचली आहे बरं का. कशाचं प्रतीक आहे हो हे अंधकार आणि लालिमा. अंधकार म्हणजे श्यामवर्ण जो प्रभूंचा वर्ण आहे आणि लालिमा जो आमच्या सीतामातेचा वर्ण आहे. त्यामुळे परमशोभा एकत्र करून त्या वृक्षाच्या पानांमध्ये निषाद राजाला नील सघन असे प्रभू दिसत आहेत आणि पल्लव फल लाला, त्या लाल फळांमध्ये सीतामातेचा वर्ण दिसतोय. त्यामुळे अशी रास ब्रह्मदेवानी जणू रचली आहे. असे हे वृक्ष नदीजवळ तिथे आहेत आणि हे राजकुमार, हे भरता, तिथंच श्रीरामांची पर्णकुटी आहे. हे निषाद राजानं भरताला सांगितलं. अजून काय वर्णन केलं तर तिथे अनेक तुळशीची झाडं दिसत आहेत मला. कुठं सीतेनं ती लावली आहेत तर कुठं लक्ष्मणानं लावली आहेत हे सांगितलं. आणि पुढे म्हणतायत, बट छाया बेदिका बनाई सिंह निज पानी सरोज सुहाई. त्या वटवृक्षाच्या सावलीमध्ये सीतामाईनं आपल्या सुंदर अशा करकमलांनी एक गोड पार बनवलाय. वडाचा पार जो बनवलाय तो स्वतः सीतेनं बनवलाय तिथे. आणि पुढे सांगतायत, जहा बैठी मुनिगण सहित नित सिय राम सुजान. सुनही कथा इतिहास सब आगम निगम पुराण. ह्याच सीतामातेनं बनवलेल्या त्या वटवृक्षाच्या पारावर बसून ज्ञान शिरोमणी श्रीराम हे मुनिवृंदांसमेत बसून अखंड तिथं शास्त्र वेद पुराण यांच्या कथा श्रवण करतात. हे ऐकलं मात्र सखा बचन सुनी बिटप निहारी. उमगे भरत बिलोचन बारी. करत प्रणाम चले दो भाई. कहत प्रीति सारद सकुचाई. हे निषाद राजाचं आपल्या मित्राचं बोलणं ऐकून आणि तो वृक्ष बघून भरताच्या नेत्रांमध्ये पाणी आलं. दोन्ही बंधू प्रणाम करत पुढे निघाले. तुलसीदासन म्हणतायत, त्यांच्या अंतःकरणातल्या प्रेमाचं वर्णन करायला सरस्वती सुद्धा संकोच पावेल असं प्रेम दुथडी भरून ओथंबून वाहत आहे. आणि पुढे काय बघितलं त्यांनी तर, हर्षहि निरखी राम पदंकार. मानहु पारसु पायवु रंकार. रजसिर धरिहिय नयन हिलावहि. रघुबर मिलन सरिस सुख पावहि. चरणचिन्ह प्रभूंची ह्याच्यापेक्षा मोठा निधी भक्तासाठी काही नसतो. त्यामुळे तिथे पुढे गेल्यानंतर भरत शत्रुघ्नाला श्रीरामचंद्रांची चरणचिन्ह दिसत आहेत त्या मृत्तिकेमध्ये वनप्रदेशातल्या. ती बघून दोन्ही बंधू असे आनंदित झाले जसं मानहु पारसु पायवु रंका. एखाद्या दरिद्री माणसाला परीस मिळावा की आता मला माझ्या दारिद्र्याची काळजी करण्याची गरजच नाही, परीस मिळालाय मला. तसे हे दोन्ही बंधू आनंदित झाले. कशामुळे? चरणचिन्हांच्या दर्शनामुळे. पहा बरं कशाशी तुलना केली आहे, चरणचिन्हांची. परीसाशी तुलना केली आहे. खरं तुलना होऊच शकत नाही, त्याच्याही खूप पल्याड आहेत प्रभूंची चरणचिन्ह. पण पुढे म्हणतायत,
त्या चरणचिन्हांची धूळ मस्तकावर धारण केली त्यांनी आणि आपल्या हृदयाला आणि नेत्रांना लावली. चरणधूळ संतांची, भगवंतांची, त्याचा आदर कसा करायचा असतो हे शिकवताय तिथे. केवळ नमस्कार केला एक व्यवहार म्हणून किंवा करायचा म्हणून तर त्याला काही अर्थ नसतो म्हणण्यापेक्षा तरीसुद्धा त्यांची शक्तीच एवढी असते की त्याचा परिणाम झाल्या वाचून राहत नाही. पण अंतःकरणामध्ये तो भक्तीचा ओलावा निर्माण होण्यासाठी त्या चरणधुळीचं महत्त्व पटलं पाहिजे. त्या चरणधुळीला मस्तकावर धारण केलं पाहिजे, हृदयाला आणि नेत्रांना लावलं पाहिजे, हे इथे सांगतायत. आणि जेव्हा हे केलं तेव्हा रघुबर मिलन सरिस सुख पावही, प्रत्यक्ष श्रीराम भेटल्याचाच आनंद भरतशत्रुघ्नाला झालाय. अशी अवर्णनीय दशा आहे भरताची की देखी भरत गती कथ अतीवा, प्रेम मगन मृग खगजड जीवा, सखही स्नेह बिबस मग भूला, कही सुपंथ सुर बरशही फूला, निरखी सिद्ध साधक अनुरागे, सहज स्नेहु सराहन लागे, होतन भूतल भाव भरत को, अचर सचर चर अचर करत को. आहा, काय लिहिले तुलसीदासांनी खरंच. म्हणतात भरताचं ते अवर्णनीय प्रेम, त्याची ती प्रेम विव्हळ दशा बघून वनातले पशु पक्षी आणि वृक्षादी जडजीवसुद्धा प्रेममग्न झाले. बरं का, पुढे पहा बरं. अधिक प्रेम वश झाल्यामुळे निषादराजसुद्धा रस्ता चुकला. बरं का, पुढे लक्षात आलं नाही कुठं जायचं. प्रेमवश मनुष्य होतो तेव्हा त्याची उन्मन अवस्था होते, त्याचं मन विराम पावतं. मनामध्ये काही चालू असलं तरी तो त्या मनाशी रिलेट करू शकत नाही, कारण त्या मनाची जाणीव नाहीशी होते जेव्हा प्रेमवश दशा होते. आमचे महाराज जे आम्हाला सांगतात की जाणीव गेली की सुखदुःख गेलं. त्याचा संदर्भ ह्या प्रेमविव्हळ प्रेमविवश दशेसोबत आहे. जोपर्यंत भक्तीमध्ये असा प्रेम व्याकुळ प्रेम विव्हळ होत नाही तोपर्यंत त्याचे मनाचे व्यापार त्याला त्रास देणं थांबवत नाहीत. त्यामुळे ही खूण आहे. जर मनाचे व्यापार तुम्हाला त्रास देईन असे झाले तर समजावं की भगवत कृपेनं थोडंसं का होईना प्रेम हृदयामध्ये निपजलंय. पण जर त्यामध्ये मनाचे व्यवहार आड येत असतील आणि त्या मनाच्या व्यवहारामुळे म्हणजेच ह्या षड्रिपूंमुळे दंभामुळे जर ती प्रेम विवशता जाणवत नसेल तर मात्र ती जाणवावी यासाठी अंतःकरणपूर्वक कळवळून प्रार्थना करावी असं आम्हाला समर्थांनी सांगितलं आहे. करुणाष्टक हे त्याचं प्रतीक आहे. माझ्या अंतःकरणामध्ये तो भक्तीचा जिव्हाळा निर्माण व्हावा यासाठी करुणाष्टक आहेत. त्यामुळे इथे हे तर सर्वजण आपल्याला माहीत आहे की प्रेमाची दशा डिफाईन करणारे भक्त आहेत. त्यामुळे त्या प्रेमवशतेमुळे निषादराज रस्ता चुकला. पण कुणी दाखवला मग रस्ता तर कही सुपंथ सुर बरशही फुला, देव फुलं उधळून रस्ता दाखवू लागले. बरं का, म्हणजे जसं मगाशी म्हटलं आपण की प्रपंचामध्ये काय चुका होतात. आता हा प्रपंच नव्हे, रामपंथ हा प्रपंचात मोडत नाही, पण तरीसुद्धा वाट लक्षात येणं, रस्ता सापडणं ह्यासारख्या गोष्टी ज्या असतात त्या जेव्हा परमार्थामध्ये बुडून गेलेला असतो साधक तेव्हा त्याला जर समजत नसतील, प्रपंचाची सुद्धा जर वाट तुम्हाला सापडत नसेल तर प्रत्यक्ष देव अवतरतील त्यांच्या कृपेनं आणि तुम्हाला वाट दाखवतील, मार्ग दाखवतील.
तेवढी निष्ठा हवी म्हणतात आमचे महाराज. मी तुमचा प्रपंच करतो हे जेव्हा महाराजांसारखे भगवत रूप सद्गुरू आम्हाला सांगतात, त्यावेळी त्यावर विश्वास न ठेवणं याहून अधिक मूढता ती कोणती विचारतात आम्हाला संत. त्यामुळे देवांनी रस्ता दाखवला त्यांना, आणि भरताची ती प्रेमदशा बघून सिद्ध साधक सुद्धा प्रेममग्न झाले आणि त्याच्या स्वाभाविक प्रेमाची प्रशंसा करू लागले. काय प्रशंसा केली आहे माहीत आहे का? होतन भूतल भाऊ भरत को, अचर सचर चर अचर करत को. काय गोड शब्द आहेत पहा, की जर या पृथ्वी तलावर भरताचा जन्म झाला नसता तर जडाला चेतन कुणी बनवलं असतं आणि चेतनाला जड कुणी केलं असतं. पहा बरं, जड जीव जे आहेत त्यांच्यामध्ये जणू चैतन्य संचारलंय. तिथली झाडं म्हटलंय, गवत, सगळे रस्त्यामधले काटे कुटे दगड सगळे सजीव झाले त्या भरताच्या प्रेमवशतेनं भुलून. आणि जे सजीव आहेत, प्राणी पक्षी जे आहेत, तिथले आदिवासी जन जे आहेत, ऋषीमुनी जे आहेत, सिद्ध साधू जे आहेत, ते सगळे मात्र त्या भरताचं प्रेम बघून जणू जड झालेत. म्हणजे काय? स्तब्ध झालेत. त्या भक्ताची भावदशा बघून त्यांच्यामध्ये स्तब्धतेचा अष्टसात्विक भाव प्रकट झालाय. असा असतो पहा भक्त. काय वर्णन केलंय पहा. त्यामुळे असं ते भरताचं प्रेम बघून सर्व लोक प्रेममग्न झाले. कारण काय म्हटलंय बघा बरं. प्रेम अमीय मंदरु बिरहु भरतुपयोधी गंभीर, मथि प्रगटे उसुर साधु हित, कृपा सिंधु रघुवीर. प्रेम हे अमृत आहे, विरह हा मंदराचल पर्वत आहे. राम भरताचा जो विरह झालाय तोच मंदराचल पर्वत आहे आणि भरत हा समुद्र आहे. पहा बरं, त्या विरहाची रवी केली आहे. भरत समुद्र आहे आणि प्रेम हे अमृत आहे. त्यामुळे कृपासागर श्रीरामांनी देव आणि साधूंच्या कल्याणासाठी स्वतः या भरतरूपी समुद्राचं विरहरूपी मंदराचलानं मंथन केलंय आणि हे प्रेमरूपी अमृत प्रकट केलंय. काय सुंदर पहा. म्हणजे ही भरताची लीला प्रभूंनी आम्हाला शिकवण्यासाठी प्लॅन केली. लिटरली, म्हणजे काही ग्रंथांमधून वर्णन आहे की हे भरत, लक्ष्मण, हनुमंत ह्या सर्वांचे जे रोल्स आहेत रामायणामध्ये, ज्या व्यक्तिरेखा आहेत, त्यांच्या भूमिकेमध्ये त्या परफेक्ट आहेतच. पण मुख्यतः असं म्हटलंय की प्रभूंना ह्या सर्वांची थोरवी जगतासमोर आणायची होती. त्यासाठी त्यांनी हे सर्व रचलंय. त्यामुळे इथे तेच सांगितलंय की ह्या प्रेमरूपी अमृताला प्रकट करणारे स्वतः श्रीराम आहेत, ज्यांनी ह्या विरहरूपानं त्या भरताच्या अंतःकरणातलं अमृत प्रकट केलंय, प्रेमरूपी अमृत प्रकट केलंय. आणि आता सखा समेत मनोहर जोटा, लखिऊन लखन सघन बन ओटा, भरत दीख प्रभु आश्रम पावन, सकल सुमंगल सदनु सुहावन. समोरच आश्रम आहे प्रभू श्रीरामांचा, बरं का, पर्णकुटी आहे. आणि निषाद राजा सोबत येत असलेल्या ह्या सुंदर जोडीला लक्ष्मण शत्रुघ्नाला दाट वन असल्यामुळे लक्ष्मण बघू शकला नाही, बरं का. मात्र भरताची दृष्टी फक्त त्या आश्रमाकडे असल्यामुळे प्रभू श्री रामचंद्रांचा
सकल सुमंगल सदनु सुहावन, अतिशय सुंदर मांगल्याचं धाम आणि पवित्र असलेला आश्रम भरतानं मात्र बघितला. काय बघितलं त्यानं? करत प्रवेश मिटे दुःख दावा, जनु जोगी परमारथु पावा. देखे भरत लखन प्रभु आगे, पूछे बचन कहत अनुरागे. आश्रमामध्ये प्रवेश करता क्षणी भरताचं दुःख आणि दाह नाहीसे झाले. जणू योग्याला परमार्थच गवसला. कोण आहे परमार्थ? प्रभू चरण हाच परम अर्थ आहे, नाही का? त्यामुळे त्या ठिकाणी दुःख आणि दाह उरूच शकत नाही. आणि काय दिसलं भरताला? तर लक्ष्मण प्रभू श्रीरामांच्या समोर उभा राहिला होता आणि ते जे काही विचारत होते त्या प्रश्नांची अतिशय प्रेमानं उत्तरं देतोय हे भरताला दिसलं. बरं का? कसा दिसला लक्ष्मण, कसे दिसले श्रीराम सीता, ह्याचं वर्णन आता करतायत. म्हणाले, सीस जटा कटी मुनी पट बांधे, तून कसे कर सरुधनु कांधे. बेदी पर मुनी साधु समाजू, सिय सहित राजत रघुराजू. बलकल बसन जटिल तनु श्यामा, जनु मुनि बेश की धरती कामा. कर कमल निधनु सायकु फेरत, जिय की जरनी हरत हसी हेरत. लसत मंजु मुनि मंडली, मध्य सिय रघुचंदू. ज्ञान सभा जनु तनु धरे, भगति सच्चिदानंदू. आहा, डुंबून राहावं यामध्ये खरोखर. म्हणतायत लक्ष्मणाच्या डोक्यावर जटा दिसतायत, कमरेला वल्कल नेसली आहेत, बाणांचा भाता बांधलाय त्याच कमरेला, हातामध्ये बाण, खांद्यावर धनुष्य आहे. तिथल्या त्या वेदीवर मुनी समाज साधुवृंद बसलाय आणि तिथंच सिय सहित राजत रघुराजू. सीता मातेसोबत रघुराज श्रीराम विराजमान आहेत. श्रीरामांनी सुद्धा वल्कल परिधान केली आहेत, जटा धारण केल्या आहेत, श्याम वर्ण आहे. बलकल बसन जटिल तनु श्यामा, जनु मुनी बेश की धरती कामा. आहा, काय गोड वर्णन केलंय पहा. कसे दिसतायत सीताराम, जणू रती आणि कामदेवानं मुनिवेश धारण केला असावा असे सुंदर दिसतात. श्रीराम आपल्या करकमलांमध्ये धनुष्यबाण फिरवतायत. जिय की जरनी हरत हसी हेरत. जेव्हा ते हसतायत तेव्हा पाहणाऱ्याच्या मनातलं दुःख हरण होतंय आणि त्याला परमानंद आणि शांती लाभते. काय गोड वर्णन पहा. आपण अयोध्येमध्ये जी बाळरामाची मूर्ती स्थापन झाली त्या मूर्तीवरचंच हास्य अतिशय गोड असं आहे, आपल्याला माहिती आहे. ते बघूनच नेत्रांचं पारणं फिटतं. इथं प्रत्यक्ष सगुण साकार भगवंत प्रभू श्रीराम त्यांच्या हास्याचं वर्णन केलंय की आमचे महाराज म्हणतात बरं का, सहज आठवलं की भगवंताच्या हास्यमुखाचं ध्यान करावं. बरं का. तर त्याचं महत्त्व काय आहे, तर त्या हास्यामध्ये बघणाऱ्याच्या मनातल्या सर्व दुःखाला हरण करण्याची ताकद असते, त्याला परमानंद शांती देण्याची ताकद असते. म्हणून त्याचं वर्णन केलंय. आणि त्यामध्ये हे तर फार गोड आहे. लसत मंजू मुनी मंडली, मध्यसीय रघुचंदू. ज्ञान सभाजनु तनु धरे, भगती सच्चिदानंदू. त्या सुंदर अशा मुनी वृंदामध्ये
सीता माता आणि रघुकुलचंद्र श्रीराम कसे शोभून दिसतायत, जणू ज्ञान सभेमध्ये प्रत्यक्ष भक्ती आणि सच्चिदानंद शरीर धारण करून बसले असावेत. भक्तीच आहे ना आमची सीता माता आणि सच्चिदानंद. त्यामुळे सतरूप आणि चित्रूप भगवंताचं एकत्र शरीर धारण करून त्या ज्ञानसभेमध्ये बसलंय. बरं का, असे शोभतायत. आणि त्यांना बघून काय अवस्था झाली भरताची. सानुज सखा समेत मगन मन, बिसरे हर्ष शोक सुख दुख गण, पाही नाथ कही पाही गोसाई, भूतल परे लकुट की नाई. शत्रुघ्नासह मित्र निषाद राजासह भरताचं मन प्रेमामध्ये बुडून गेले. सगळं विसरून गेले. हर्ष शोक सुख दुःख. पहा बरं, इथे आनंद सुखसुद्धा विसरलंय म्हटलंय. म्हणजेच लौकिक सुखसुद्धा ह्या मनाच्या परिघात येतं आणि भगवत दर्शन हे मनाच्या परिघाच्या पलीकडे असतं. त्यामुळे म्हटलंय हर्षाचा सुद्धा विसर पडलाय, शोकाचाही विसर पडलाय, सुखदुःखाचाही विसर पडलाय. म्हणजेच मन उन्मन झालंय. फक्त त्यामध्ये प्रभू आहेत. म्हणजेच सुखदुःखांकित जे असतं ते मीपणाला धरून असतं. सुखदुःखाच्या पलीकडे जेव्हा आम्ही जातो त्यावेळेला ती मनापल्याडची स्थिती भगवत प्रेमाची असते. त्यामुळे भरत म्हणतोय, हे नाथ रक्षण करा, हे स्वामी रक्षण करा, असं म्हणत भरतानं त्या भूमीवर लोटांगण घातलंय. ज्यासाठी भरतानं हे सर्व केलं तो क्षण आता आलेला आहे. त्यामुळे पाही गोसाई पाही नाथ असं म्हणत भरतानं तिथं लोटांगण घातलं. लक्ष्मणानं ओळखलं. पहा बरं, हा पुढचे दोन चौपाया आता लक्ष्मणाच्या प्रेमाला डिफाईन करणार आहेत. फार गोड आहेत. पहा, म्हणाले, बचन सपेम लखन पहिचाने, करत प्रणाम भरत जिय जाने, बंधु स्नेह सरस एहि ओरा, उत साहिब सेवा बस जोरा, मिली न जाई नहीं गुदरत बनई, सुख भी लखन मन की गति भनई, रहे राखी सेवा पर भारू, चढ़ी चंग जनु खेच खेलारू. लक्ष्मणानं ओळखलं ते प्रेमपूर्ण बोलणं माझ्या भरताचंच असू शकतं. त्यामुळे त्याला कळलं, त्यानं जाणलं की भरत प्रणाम करतोय. पहा बरं, त्यानं बघितलं म्हटलं नाही आहे, त्यानं जाणलं, ओळखलं की भरत नमस्कार करतोय. कारण काय, लक्ष्मण श्रीरामांच्याकडे मुख करून उभा आहे. त्यामुळे तो भरताला बघू शकत नाही आहे. आता लक्ष्मणाच्या दास्यभावाची परीक्षा पहा. इथे काय असतो पहा दास्यभाव. म्हणतायत, एकीकडे बंधू भरताचं अगाध असं भ्रातृप्रेम, लक्ष्मणाचं सुद्धा भरतावर अत्यंत प्रेम आहे. भरत प्रत्यक्ष तिथे आलाय. पण दुसरीकडे कोण आहे, प्रभू श्रीराम समोर आहेत. त्यांच्या सेवेची परवशता म्हटलंय. उत साहिब, साहिब शब्द वापरलाय पहा. गुलाम असतो दास हा. उत साहिब सेवा बस जोरा, की त्या सेवेची परवशता आहे. त्या सेवेला सोडून प्रभू समोर असताना मी दुसरीकडे कसा बघू, हा दास्यभाव असतो. आम्ही संत सत्पुरुषांच्या दर्शनाला गेल्यावेळी काय काय करत असतो त्यावरून आमच्या अंतःकरणामध्ये दास्यता किती प्रमाणात आहे ह्याचा
अंदाज आम्हाला येऊ शकतो. समोर संत आहेत, सद्गुरू आहेत, इथे भगवंत आहेत, त्यावेळेला दासाचं एकमेव कर्तव्य फक्त त्यांच्याशी निगडीत राहतं. बाकी जगामध्ये जे काही होतं त्याच्याशी त्याचा काही संबंध नसतो, नसावा, हे आम्हाला लक्ष्मण शिकवतोय इथे. पुढे म्हटलंय, मिली न जाई नाही गुदरत बनई. क्षणभर सुद्धा ती प्रभूंची सेवा त्या क्षणी करत असलेली सोडून तो भरताला भेटू शकत नव्हता. पण सुकवी लखन मन की गती बनई. त्या लक्ष्मणाला त्याच्या प्रेमामुळे सुद्धा एक अंतःकरणामध्ये कालवाकालव होतीये, भरतावरच्या प्रेमामुळे, की पण मी हे सोडू कशी, सेवा कशी सोडू प्रभूंची. भरत आहे मागे, भरताला मी जाऊन भेटलो तर श्रीराम माझ्यावर रागावणार नाहीत, उलट मला चांगलंच म्हणतील. पण तरी सुद्धा स्वामी सेवा सोडून इतर कुणीही असला तरी माझं कर्तव्य नाही. त्यामुळे लक्ष्मणानं भरताकडे बघितलं सुद्धा नाही. तुलसीदासांनी म्हटलंय पण खूप छान, पुढे म्हणतायत, लक्ष्मणाच्या मनातल्या या द्विधा स्थितीचं वर्णन एखादा श्रेष्ठ कवीच करू शकेल. त्यामुळे सेवा हीच महत्वाची आहे असं म्हणून तो न वळता उभा राहिला. पण चढी चंग जनु खेच खेलारो. एखादा उंच तरंगणारा पतंग असतो, खेळाडू जसा ओढत असतो, तशी त्याच्या मनाची दशा झाली की इकडे बघू का इकडे बघू. पहा बरं कसा असतो पहा दास. असंच सहज आठवला द्वारकेमध्ये बरं का, दारुक याची अशी एक गोष्ट आहे. सांगतात की दारुक आपल्याला माहिती आहे श्रीरामांचा श्रीकृष्णांचा सारथी. त्यांच्या रथावर जो असायचा नेहमी द्वारकेमध्ये तो दारुक. आणि तो दारुक एकदा चामर सेवा करत होता कृष्णांची. आणि साक्षात मन्मथ असं स्वरूप ते. त्यामुळे बघितल्यानंतर जेव्हा श्रीकृष्ण येऊन सिंहासनावर बसले आणि दारुकनी ती चामर सेवा सुरू केली, त्यावेळेला त्यांना बघून त्याच्या अंतःकरणामध्ये असा अष्टसात्विक भाव दाटून आला की डोळ्यातून अश्रू वाहू लागले, अंग सगळं घामानं थिजून गेलं, उभं राहावे ना, अंगाला कंप सुटला. पण दास आहे ना मी, हा अष्टसात्विक भाव सुद्धा माझ्या अंगावर या क्षणी सेवारत असताना येण्याचं प्रयोजन नाही, हे वाटून त्याला अंतःकरणात अत्यंत दुःख झालं की ह्या सेवेमध्ये माझा भाव येतोय, माझी भक्ती येते, माझं प्रेम येतंय, तर ते सुद्धा त्या सेवेपेक्षा खालच्या प्रतीचं आहे. त्यामुळे पूर्ण शक्तीनिशी त्या भावातून बाहेर आला दारुक आणि पुन्हा चामर सेवा करू लागला. म्हणजे त्या आपल्या ज्या भावावर एवढासा भाव आला की आम्हाला आनंद होतो की आम्हाला आज हा अमुक अनुभव आम्ही अनुभवला साधन करत असताना प्रेमाधिक्यामुळे. पण ते प्रेमाधिक्य सुद्धा सेवेच्या आड येत असेल तर ते योग्य नाही. म्हणजेच सेवेची भूमिका, सेवेची प्रायोरिटी कुठल्या स्थानी आहे हे यातून लक्षात येतं आम्हाला. त्यामुळे इथे लक्ष्मणानं तेच आम्हाला शिकवलं आहे की जेव्हा तुम्ही प्रभूंच्या सेवारत असता त्यावेळी इतर कुणाकडेही तुमचं लक्ष नसावं. आणि हे होत असताना लक्ष्मणानं सांगितलं रघुनाथांना. काय सांगितलं? कहतस प्रेम नाई महिमा था, भरत प्रणाम करत रघुनाथा. दुसरी ओळ आपण नंतर बघूया, कारण ती लक्ष्मण श्रीरामाच्या समोर उभा आहे ना, त्यामुळे त्यानं प्रेमानं भूमीवर मस्तक टेकवलं रामांच्या समोर आणि म्हणलं, हे रघुनाथ, भरत तुम्हाला प्रणाम करतोय. बरं का, हे ऐकलं मात्र काय झाली प्रभूंची अवस्था?
उठे राम सुनी प्रेम अधीरा, कहू पट कहू निशंग धनु तीरा. आहा, भगवंताची भक्ताला भेटण्यामधली ही आसुसता पहा. म्हणतायत रघुनाथ हे ऐकताच इतके प्रेम अधीर झाले भरताच्या प्रेमानं की कुठं त्यांचं अंगवस्त्र ओघळलं, कुठं भाता पडला, कुठं धनुष्य पडलं, कुठं बाण पडला, काहीही त्यांना कळलं नाही. कहू पट कहू निशंग धनु तीरा. म्हणजे अशी अवस्था खरं भक्ताची होते. जेव्हा भक्त भगवंताला भेटतो, जेव्हा शिष्य गुरूंना भेटतो, त्यावेळेला त्या शिष्याची अवस्था अशी होते की काय करतोय काय नाही काही माहीत नाही, आधी मला दर्शन हवंय. पण इथे ह्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाची अवस्था आपल्या भक्ताला बघून अशी झाली. इतके प्रेमानं अधीर झाले रघुनाथ. आणि मग बर बसलिये उठाई उर, लाये कृपा निधान, भरत राम की मिलनि लखी, बिसरे सब ही अपान. जय हो. कृपा निधान भगवान श्रीरामांनी भरताला जबरदस्तीनं उठवलं. बरं बसलिये उठाई आणि उरलाय हृदयाशी धरलं. अशी ही भरत आणि श्रीराम ह्यांच्या भेटीची रीत बघून, त्या भेटीची पद्धत बघून सर्वजण देहभान विसरले. फक्त भगवंताची ही आगळी भेट बघून तिथं उपस्थित असलेल्या सगळ्यांचं, जड जीव आणि चैतन्य जीव सगळ्यांचं देहभान विसरलं. कसं वर्णन करावं या भेटीचं म्हणतात तुलसीदास. मिलनी प्रीति की मी जाई बखानी, कभी कुल अगम करम मन बानी, परम प्रेम पूरन दो भाई, मन बुद्धि चित अहमिति बिसराई. या भरत भेटीच्या प्रेमाचं वर्णन कसं करावं म्हणतात तुलसीदास. कवी कुलाच्या काया वाचा मनाला सुद्धा अगम्य आहे ते. आणि कसे भेटलेत भरत आणि श्रीराम हे सांगितलंय. हे दोन्ही बंधू कसे भेटले तर मन बुद्धी चित्त अहंकार विसरून, पहा बरं काय गोड वर्णन आहे, परम प्रेमानं भरून गेलेत. ज्ञान भक्तीचं मिलन आहे हे, त्यामुळे असे शब्द वापरले तुलसीदासांनी. कधी होतो लय माहिती आहे का? मन बुद्धी चित्त अहंकाराचा हा लय खोल निद्रेमध्ये होत असतो. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या ज्या 3 अवस्था आहेत, त्यामध्ये सुषुप्तीमध्ये असा मनबुद्धी चित्त अहंकाराचा विसर पडत असतो, लय होत असतो. त्यामुळेच आम्हाला खोल निद्रेमध्ये, सुषुप्तीमध्ये कोणत्याही जागृत समयी असलेल्या सुखदुःखांचं स्मरण नसतं. झोप झाल्यानंतर जे आम्हाला फ्रेश वाटतं त्याचं कारण ते असतं. त्या सुषुप्तीमध्ये ह्या सर्व मन अहंकाराचा लय हे ते कारण असतं. आणि ही सुषुप्तीदृश अवस्था इथे भक्त भगवंताच्या मिलनानं साधली आहे. अशी ती भक्त भगवंताच्या मिलनानं जी शाश्वत आनंदाची अवस्था साधते ती खरी समाधी अवस्था म्हणाले आमचे महाराज. कारण काय? ती परम प्रेमानं भरून गेलेली अवस्था असते. त्यामुळे परम प्रेम हे त्या सुषुप्तीमधल्या आनंदाच्याही पलीकडे असतं, कारण ते जागृतावस्थेत तो भक्त अनुभवतो. त्यामुळे इथे म्हटलं आहे की दोघे परम प्रेमानं भरून गेलेत. कोण त्या श्रेष्ठ प्रेमाचं वर्णन करू शकेल म्हटलंय.
कहु सुप्रेम प्रगट को करई, केहि छाया कबिमति अनुसरई। कभी अर्थ आखर बलु साचा, अनुहरि ताल गति नटु नाचा। अगम स्नेह भरत रघुबर को, जहन जाई मनु विधि हरिहर को। सो मैं कुमति कहूँ केहि भांति, बाज सुराग की गाडर ताती। अशा या श्रेष्ठतम प्रेमाचं वर्णन काय करू मी? कोण करू शकेल? कोण कवी करू शकेल? कवीची बुद्धी कुणाच्या सावलीचं अनुसरण करू शकेल म्हटलंय. म्हणजे काहीही कुणाचंही अनुसरण केलं तरी कुठल्याही कवीची बुद्धी ह्या श्रेष्ठ प्रेमाचं वर्णन करू शकत नाही, कारण हे प्रेम मनबुद्धीच्या पलीकडचं असतं. त्यामुळे म्हणतात कवीला फक्त कशाचं बळ असतं तर अक्षर आणि अर्थ यांचंच खरं बळ असतं. डोंबारी जसा तालाच्या गतीवरच नाचत असतो, ताल थांबला की डोंबाऱ्याला नाचता येत नाही, नाही का? तसं म्हणतात कवीला जर अक्षर आणि अर्थ ह्याच्या पलीकडचं काहीतरी आलं तर त्याचं वर्णन करता येत नाही. आणि हे जे प्रेम आहे ते अक्षर आणि अर्थाच्याही पलीकडचं आहे. काय गोड लिहिलंय पहा तुलसीदासांनी. त्यामुळे मी कसं वर्णन करू म्हणाले. असं अगम्य हे प्रेम आहे भरत आणि श्रीरामांचं. कोण मी कसा पोहोचू शकेन तिथं जिथं ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव हे मनानंही जाऊ शकत नाहीत. अशा त्या प्रेमाचं वर्णन मी अल्पबुद्धीचा मनुष्य कसा करू शकेन. हरळीची दोरी असते ना, त्यानं कुठं सुंदर राग वाजवता येतो का? म्हणजे मी असा तुच्छ आहे. तुलसीदास स्वतःकडे कमीपणा घेऊन, दैन्यता, लीनता घेऊन सांगतायत की नाही शक्य. या भरत रामांच्या प्रेमाचं वर्णन करणं नाही शक्य मला. असं सांगून आता पुढे या भरत भेटीमुळे काय काय घडलं, पुढे सगळ्यांच्या प्रतिक्रिया कशा झाल्या ह्याचं सुंदर वर्णन तुलसीदास करतील, ते आपण पुढच्या भागात बघूया. याच भरत भेटीसारखं आमच्या सद्गुरूंशी आमचं अखंड मिलन, त्यांची चरण आसक्ती, त्यांची धामासक्ती, त्यांची नामासक्ती ही आमच्या अंतरंगात त्यांच्याच कृपेनं सदैव विलसो, हीच त्या गुरुरायाच्या चरणी प्रार्थना करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.